आपण पाहताय चांगलं न्यूज। सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील दुर्गम डोंगर दऱ्यामधील कुसुंबी, कोकरेवाडी, गोरेवाडी, आखाडेवाडी, शिंदेवाडी, म्हातेपुरा आणि सह्याद्रीनगर येथील 105 विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, दोंडेवाडी, कराड आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने रेनकोट, वह्या आणि मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले। यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आजही 5 ते 6 किलोमीटर पायी चालत वन्य प्राण्यांचा धोका पत्करून शाळेत जावे लागत असल्याची खंत व्यक्त केली। ऑगस्ट क्रांती दिनापासून 7 जिल्ह्यातील सुमारे 2500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मुलींना सॅनिटरी पॅड वाटपाचा उपक्रम वर्षभर राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी काकडे यांच्याकडून देण्यात आली। या प्रसंगी कुमारी प्रिया शिंदे, शंकर ढेबे, माजी सरपंच शिवाजी गोरे, वेदिका ढेबे, मच्छिंद्र कोकरे, अर्जुन चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते। तुम्ही पाहताय चांगलं न्यूज। अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराडच्या वतीने कुसुंबी मोरा येथे 33 मुलांना रेनकोट वाटप करण्यात आले। त्याच्यानंतर मातेमुरा येथे 43 मुलांना रेनकोट साहित्य वाटप करण्यात आलं। त्याच्यानंतर सह्याद्रीनगर येथे 26 मुलांना रेनकोट आणि 4 विद्यार्थिनींना वह्या देऊन इथं आज साहित्य वाटप करण्यात आलं। त्याच्या पाठीमागला उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवाहात राहून शिक्षण घेण्यासाठीचा हा उपक्रम आयुष्यभर हा अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने जपला आहे। त्यासाठी हे साहित्य वाटप आमचे सहकारी मित्र संतोष बेटे यांच्या सहकार्यातून आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। अहिल्यादेवी सामाजिक कराड याच्या वतीने या शाळेला विद्यार्थ्यांसाठी वाटप केल्याबद्दल प्रवीण काकडे यांची मनपूर्वक